पुढची बातमी पाहूया। बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना संपवणे हा भाजपचा कट होता असा आरोप शिवसेना उभाटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी केला। शिवसेना हिंदुत्ववादी आहे, सोबत राहिली तर मोठी होईल असं भाजपला वाटायचं। बाळासाहेब असतानाच भाजपला शिवसेना संपवायची होती, त्यांच्या निधनानंतर याला जास्त वेग आला असं घोसाळकर यांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं, त्याच वेळेस शिवसेना संपवायची होती। सब ह्या वाक्यामागे म्हणजे याच्या अगोदर बऱ्याच वेळेस हे वाक्य बोलले गेलं, मात्र तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते जेव्हा बोलतात त्यामागे किती तथ्य होतं आणि काय प्रयत्न तेव्हा झाले होते? माननीय हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आणि RSS मध्ये दोन प्रवाह होते। त्यांच्यामध्ये सुद्धा ते मंथन करणारे लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये काही लोकांना असं वाटत होतं की बाळासाहेबांनंतर उद्धवजींच्या बरोबर आपण पुन्हा एकदा हिंदुत्व आणि जे काही आपलं वितीचं आम्ही 25 वर्ष एकत्र ते काम असंच पुढे चालू ठेवावं। पण काही लोकांचं असं म्हणणं होतं शिवसेना हा भाजपचं जसं हिंदुत्व आहे तसं शिवसेनेचं सुद्धा हिंदुत्व वेगळं आहे। तर हा आपल्या हिंदूंचा वाटेकरी आहे। हिंदू मतांमध्ये कोण जर हिंदू मतं घेऊ शकतं तर शिवसेना। मग ही त्यांची आता जशी त्यांची मतं चोरी चाललेली आहे, त्यासाठी उद्धवजींचं त्यावेळेला नुकतंच राजकारणामधलं एक शुभारंभ होता। बाळासाहेबांनी उद्धवजींना वारसदार म्हणून पक्षाचा नेमलं होतं आणि त्यावेळेला आम्ही सगळीच मंडळी आम्ही उद्धवजींबरोबर होतो। त्यावेळेला त्यांना तो संपवण्यासाठी त्यांच्यामध्ये दोन प्रवाह याची जाणीव आम्हाला झाली होती आणि ते अनेक वेळा सिद्धही झालं। म्हणजे ज्यावेळेस बाळासाहेबांचं निधन झालं त्याच वेळेपासून हे सर्व प्रयत्न केले जात होते आणि कोणत्या स्तरावर हे प्रयत्न होत होते? नाही, हे पहिल्यापासूनच होते। म्हणजे हे बाळासाहेबांच्या लक्षात आलं होतं। बाळासाहेब किती वेळा आपल्या भाषणामध्ये टोमणे मारले कमलाबाई, ह्याचं कारणच ते होतं की ह्यांची नेहमीच चाल आहे ना ती तिरकस होती। आपल्यालाच पाहिजे सगळं। गल्लीमध्ये पण आम्हीच, रस्त्यावरती पण आम्हीच, दिल्लीत पण आम्हीच। म्हणजे दुसरं विरोधी पक्ष नेस्ताभूत करण्याचं म्हणजे एकेकाळी ज्यावेळेला वाजपेयी साहेब होते तेव्हा जवळ 32-33 पक्ष एकत्र करून पंतप्रधान वाजपेयी साहेब झाले। आता त्यांच्याकडे किती पक्ष आहेत? ज्यांना त्यांनी आपल्या जवळ घेतलं, आपलं कामकाज साधला, आपला पक्ष वाढवला, सत्ता भोगली आणि आज किती पक्ष फोडले त्यांनी? ह्या देशातील किती पक्ष फोडले म्हणजे ह्यांचा अजेंडाच आहे। आणि आताही बोलतात ना येऊन मुंबईमध्ये अमित शहा या स्थानिक पक्षांना नेस्ताभूत करा। आता अजून ह्याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे? शिवसेना संपवण्याचे जे प्रयत्न होते ते बाळासाहेब असतानाच सुरू होते, मात्र ज्यावेळेस बाळासाहेब यांचं निधन झालं त्यानंतर याला वेग आला आणि ज्यावेळेस केंद्रामध्ये मोदी आणि अमित शहा यांचं पर्व सुरू झालं त्यावेळेस तर अजूनच वेगाने या घडामोडी घडल्या आणि एकनाथ शिंदे यांना भाजपने बळ दिलं, त्यामुळे ते शक्य झालं। अन्यथा त्यांच्यामध्ये तेवढी हिंमतही नव्हती। मात्र शिवसेना हा विचार आहे आणि तो संपणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। पुढची बातमी पाहूया। जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना टोला लगावलाय। एकनाथ खडसे पांचट आहेत, त्यांना उत्तर देऊन मी थकलोय अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली आहे। खडसेचा एक जावई 4-5 वर्ष जेलमध्ये जाऊन आला तर दुसरा 5 महिने आत राहून आलाय। एकनाथ खडसेंना सध्या कुठलंही भान राहत नाही, काय बोलतात हे सुद्धा कळत नाही। त्यांच्याबाबत न बोललेलं बरं असं गिरीश महाजन म्हणाले। त्यांनी दाखवा मी थकून गेलो त्यांना उत्तर देऊन बोललेलं विषय पानसट पण आहे त्यांना। आता स्वतः इतकं सगळं भोगतायत, काय चाललं तुम्ही बघतायत, कसं भोगतायत, तरी पण त्यांना काही वाटत नाही। आपण काय बोलावं त्यांना? अशा माणसाला उत्तर काय द्यावं? एक जावई 4 वर्ष राहून गेला, एक जावई तर 4-5 महिने जाऊन आला। स्वतः काय हालत झाली, पक्षाने काय परिस्थिती केली। मी राजीनामा दिला, तुम्ही राजीनामा दिला नाही, मी साक्षीदार आहे। म्हणजे मी लहान होतो, मी 20 वर्षाला होतो आमदार म्हणून। मी काही त्यांच्या बाटलींच्या दूध पाजून ते म्हणतात की बाटलीचं दूध पाजून मोठे केले, तसं मी बाटली दूध प्यायला मला 4 टर्म झाले होते त्यावेळेला, मला आता 7 टर्म झालेत।